महापालिकेच्या निवडणुकीत ताकदवान पक्ष बनवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी निवडणूक काळात मिरजेत एक आणि निवडणुकीपूर्वी एक अशा 2 सभा घेतल्या। या सभेतून त्यांनी चांगली बांधणी करत शहराच्या विकासाचे व्हिजन जनतेसमोर मांडले। अर्थ खात्याच्या चाव्या माझ्याकडे आहेत, शहरात सत्ता द्या असं आवाहन त्यांनी 20 दिवसांपूर्वी जनतेला केलं होतं। सत्तेत सहभागी होण्याचे संख्याबळ झाले, पण काळाने घाला घातला आणि अजितदादांचे बुधवारी अपघाती निधन झालं। त्यामुळे मिरजेतील सभेच्या आठवणीने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आता भावूक झालेत। बारामती येथील प्रचार सभांसाठी अजितदादा पवार मुंबईतून बारामतीला येत होते, मात्र बारामती येथे विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला। ही बातमी सांगली, मिरज व कुपवाड शहरात वाऱ्यासारखी पसरली। ही बातमी मनाला चटका लावणारी होती। महापालिकेच्या निवडणुकीतील आठवणीने आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्यासह अनेकांचाच अश्रूचा बांध फुटला। महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी 9 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मिरजेत आले होते। त्यावेळी त्यांची जाहीर सभा झाली होती। महापालिकेच्या सत्तेची गणिते आता आखली जात असतानाच अजितदादांच्या निधनाचं वृत्त पसरलं। त्यामुळे अजितदादांचं हे शेवटचं भाषण सांगलीला अखेरचं ठरेल असं कोणालाही वाटलं नाही। महापालिकेच्या सत्तेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं नाही, त्यामुळे भाजपचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यात मंगळवारी चर्चा झाली होती। राष्ट्रवादीबरोबर दुरावा नको, भाजपने मोठा भाऊ म्हणून 2.5 वर्ष उपमहापौरपद आणि 2 वर्ष स्थायी समिती सभापती पद द्यावे अशी मागणी अजितदादांनी केली होती। मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील बघू काय तर देऊ, तुम्ही लांबचे आहात काय असं सांगितलं होतं। भविष्यात राष्ट्रवादी सत्तेत जाईल, उपमहापौर किंवा इतर पदे राष्ट्रवादीला मिळतील, पण हे बघण्याचं स्वप्न अजितदादांचं अपुरंच राहिलं।